रामराम मंडळी. निफ्टीत काल जी मुवमेंट झाली तो 198 पॉइंट डाऊन होता. MACD अप आहे, MA क्रॉसओव्हर अप आहे, RSI मात्र अजूनही डाऊन आहे आणि ॲव्हरेजेसची परिस्थिती जशी आहे तशीच आहे. स्टॉकॅस्टिक पण डाऊन आहे. आता आपण इथे एक डोजी हा पॉइंट आउट केला होता, पण ह्याचा इफेक्ट माझ्या मते काही झाला नाही, कारण त्यानंतर 2 दिवस मार्केट वरच क्लोज झालंय. त्यामुळे ह्या डोजीचा जो इफेक्ट असा खाली पाहिजे होता तो काही झाला नाहीये. आता हे जे खाली चाललंय हे मायनर करेक्शन असेल असं वाटतं. तसं बघायला गेलं तर लॉंग टर्म बाय टर्निंग प्राइस आणि शॉर्ट टर्म सेल टर्निंग प्राइस या दोन्ही एकमेकांच्या जवळ येत चाललेत. ह्यातलं अंतर खूप कमी झालंय. तर त्यामुळे एक तर निफ्टी शॉर्ट टर्म सेल प्राइस तोडून खाली जाईल किंवा लॉंग टर्म बाय प्राइस तोडून वर जाईल. पहिल्या केसमध्ये तो करेक्ट होईल. कुठपर्यंत होईल? हा लो टू हा हाय ह्याच्या 23% किंवा 50% इथपर्यंत तो करेक्ट होऊ शकतो. तसं नाही झालं, समजा ह्या शॉर्ट टर्मच्या लाईन वरच त्यांनी सपोर्ट घेतला आणि तो वर जायला लागला तर तो लॉंग टर्म बायची लाईन तोडू शकतो. तर त्यामुळे आज जर का बघितलं तर गिफ्ट निफ्टी डाऊन आहे. 380 आणि 140 म्हणजे जवळजवळ 140 पॉईंट डाऊन आहे. नाही, 240 पॉईंट एवढा डाऊन आहे आता. तर आपला निफ्टी किती उघडतो ते बघावं लागेल. एक्झॅक्टली तो काही गिफ्ट निफ्टी प्रमाणे उघडतो असं नाही, पण मी मागे एकदा म्हटलं होतं तसं ही काही तेजी अजून मला वाटत नाहीये. हे कॅन्डल सगळ्या वीक आहेत. म्हणजे त्या कॅन्डलला जो एक प्रकारचा जोर पाहिजे तो काही दिसत नाहीये. तर त्या दृष्टीनं आपण आपला पवित्रा ठेवला पाहिजे आणि स्टॉप लॉस स्ट्रिक्टली लावा. आपल्या ह्या सॉफ्टवेअर मध्ये प्रत्येक बाय कॉलला किंवा सेल कॉलला स्टॉप लॉस येतो. त्या स्टॉप लॉस प्रमाणे तुमची पोझिशन ही नेहमी गार्ड करत राहा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट हा आपल्याला त्यातून मिळू शकतो. आपण स्टॉप लॉस लावला नाही आणि शेअर उलटा फिरला आणि तो खाली गेला तर मात्र जास्त लॉस होऊ शकतो. तर या दृष्टीनं स्टॉप लॉस लावणं अत्यंत महत्वाचं आहे. एवढंच मी सांगतो आणि उद्याच्या भागात परत भेटू. तोपर्यंत राम राम.